काल काय बघितलं आपण रेक्टँगल त्याच्यातून डिस्प्लेसमेंट शोधलं होतं, हेक्सागॉन त्याच्यामधून आपण डिस्प्लेसमेंट शोधलं होतं. आज आपण बघ तसा आज म्हणा सुमित मूव टुवर्ड्स ईस्ट 5 meter and then turn towards north 5 meter, then find the distance and displacement. काय प्रश्न काय म्हणतात, सुमित जो काय करतोय पहिल्यांदा ईस्ट कडे जातो, नंतर कोणकडे जातोय नॉर्थ कडे जातो, तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सांग. आपल्याला माहिती न्यूज माहिती आहे ना आपल्याला, न्यूज असतं. आपण पुढे गेला तो पहिल्यांदा पुढे शिफ्ट झाला तो 5 मीटर ईस्टकडे, म्हणजे इथून इथपर्यंत किती 5 मीटर. त्याच्यानंतर तो पुढे टर्न झाला म्हटलं त्याने नॉर्थ, म्हणजे वरती ते 5 मीटर. सांगा डिस्प्लेसमेंट किती, डिस्टन्स किती होईल. डिस्टन्स मध्ये काय तो सरळ सरळ काय डिस्टन्स करतो म्हणजे 10 होते, पण डिस्प्लेसमेंट मध्ये काय होते आता काय 90 डिग्री, म्हणजे हायपोटेनस काय होईल रिझल्ट तो किती होईल 5√2. डिस्प्लेसमेंट किती झालं 5. एवढा होते. समजलं क्वेश्चन. सुमित मूव टुवर्ड्स वेस्ट 10 meter and turns towards east in 5 meter. Then find distance and distance. काय मला सांगण्यात आलं सुमित जो आहे तो कुठे शिफ्ट होत आहे 10 मीटर पुढे शिफ्ट होत आहे वेस्ट. न्यूज असतं पुढे शिफ्ट झाला म्हणतात त्याने 10 मीटर वेस्टकडे, म्हणजे इथून इथपर्यंत किती 10 असा उदाहरण. त्याच्यानंतर काय केलं त्याने 5 मीटर पुढे शिफ्ट झालाय ईस्टकडे, म्हणजे इकडे सरकलाय, मग तो इथं आला परत. ओके किती सरकला 5 मीटर. चला पटकन डिस्टन्स लगेच काढते तो. डिस्टन्स किती 15 मीटर, डिस्प्लेसमेंट किती 5 मीटर. बरोबर ना, इनिशियल आणि फायनल मध्ये किती राहिलं 5 मीटर. समजलं का. Sumit turns move towards south 5 meter and turns towards west in 5 meter and then he climb 5 meter फोर्थ. काय सांगितलं त्याने आज सांगितलं न्यूज आहे. काय सांगितलं त्याने पुढे जातो तो 5 मीटर खाली जाणार, 5 मीटर पुढे आला खाली आला, नंतर काय सांगितलं त्याने वेस्टकडे जाणार, इकडे सरकणार आहे 5 मीटर इकडे सरकला, 5 मीटर इकडे सरकला. त्याच्यानंतर काय सांगितलं त्याने 5 मीटर तो आता काय करायला लागला पोलवर चढायला लागला, म्हणजे एक्स वाय ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस आहे, आणि तो आता पुढे चढणार झेड वर, म्हणजे पोलवर चढणार. किती नाही 5 मीटर चालणार 5 मीटर, म्हणजे तुम्ही काय म्हणशाल 3 ऍक्सिस झाले ना, तर किती होणार आहे डिस्प्लेसमेंट किती होणार, डिस्टन्स किती होणार आहे. डिस्टन्सला काय अडचण असते, किती होणार 15. डिस्प्लेसमेंट मध्ये काय झालं, डिस्प्लेसमेंट मध्ये तुम्ही काय म्हटलं 5 आय कॅप आहे प्लस 5 जे कॅप आहे प्लस 5 के कॅप. बरोबर किती याचं मॅग्निट्यूड काय किती ना 5. समजलं. ओके नेक्स्ट प्रश्न. सुमित मूव टुवर्ड्स नॉर्थ and then north 5 and turns towards west in 5 and then it move south of west
इन वाय बाय रूट 2. अजून क्वेश्चन आहे, ॲडव्हान्स क्वेश्चन आलेला होता तो व्हॅल्यू चेंज करतो. काय म्हणलं ते न्यूजचा क्वेश्चन. काय म्हणते पुढे जातो पहिले कुठे जातो नॉट म्हणजे 5 मीटर वरती गेले, 5 मीटर वरती गेला. नेक्स्ट टर्न्स टुवर्ड्स द वेस्ट म्हणजे इकडे सरकणार ते डब्ल्यू आणि काय वेस्ट म्हणजे इकडे सरकणार. ठीक आहे, इथं कळा किती मीटर सरकला 5 मीटरने सरकला. नंतर काय येतं त्याने दे मूव साऊथ ऑफ वेस्ट म्हणजे इकडे येणार तो असं कितीने 5 बाय रूट 2 ने 5 बाय रूट 2 ने तो या साईडला शिफ्ट होणार. म्हणजे एवढं तर कळलं मला. काय कळलं हा असा आहे. ठीक आहे, आणि हा असा हा काय 5 मीटरचा आहे आणि हा 5 मीटरचा. आणि त्याच्यानंतर हा जो आहे तो कसा सरकलाय असा सरकलाय ना 5 रूट 2 सरकला ना 5 रूट 2 सरकला तर आपल्याला कळणं गरजेचं आहे. काय कळणं गरजेचं आहे यांच्यामध्ये किती अँगल झाला 45 आणि रूट 2 आलेला रूट 2 असेल तर काय असतं अँगल 45 म्हणजे किती आला 45 इथं किती होईल 45 5 रूट 2 म्हणजे इकडे किती होईल 5 या साईड किती होईल 5 या साईड किती होईल 5. काय कळलं तुम्हाला मला असं कळलं हा 5 आणि हा 5 काय झाला बरोबर इक्वल आहे अपोजिट आहे. राहिला प्रश्न इकडचा इकडच्या मी बघितलं किती 5 प्लस 5 किती झाला 10 टुवर्ड्स द वेस्ट 10 टुवर्ड्स वेस्ट म्हणजे ना या साईड शिफ्ट झाला वेस्ट कडे शिफ्ट झाला. हे काय झालं तुमचं डिस्प्लेसमेंट. हे काय झालं तुमचं डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स तुम्हाला माहिती कसं वाटतं डिस्टन्स काय वेगळं येतं 5 प्लस 5 रूट 2 म्हणजे तिथे 10 प्लस 5 काय डाऊट आहे समजलं. टाईपचे क्वेश्चन काय म्हणजे नेक्स्ट मी काय आपल्या जवळ ये क्यूब आहे. आता व्यवस्थित समजून घ्यायचा आपल्या जवळ काय क्यूब म्हणजे आपण क्लासचा रूम म्हणजे हे बघा तो कॉर्नर तिकडे खालचा कॉर्नर ते तिकडचा वरचा कॉर्नर. त्या कॉर्नर मधला अंतर जे असतं म्हणजे हा इथून इथपर्यंत त्याला म्हटलं तर पेस डायगोनल. त्याला काय म्हणता तुम्ही पेस डायगोनल. डाऊट आहे बेस डायगोनल. दुसरं हा कॉर्नर ते तिकडचं तिकडं वरचं कॉर्नर एंडिंगचा कॉर्नर हा कॉर्नर ते त्याचा वरचा कॉर्नर. हा कॉर्नर कोणता आहे असा कोणता कॉर्नर तिथून ते अपोजिट साईडचा वरचा कॉर्नर त्याला म्हटलं तर बॉडी डायगोनल. म्हणजे इथून सुरू होईल तर इथपर्यंत. हे काय बॉडी डायगोनल समजलं की मला आता 2 काढले बेस डायगोनल आणि काय बॉडी डायगोनल. मी सगळ्यांची साईड म्हटलं सपोज यल सगळ्यांची साईड सेम काय माहिती ना हे किती बनलं पाहिजे इथं काही 90 डिग्री किती बनेल डिस्प्लेसमेंट पटकन डिस्प्लेसमेंट किती बनेल बॉडी डायगोनल आहे तर बेस डायगोनलसाठी किती बनेल रूट 2 यल बनेल कारण की सगळ्या साईड सेम आहेत. अल्कोडन्स म्हणतो हे झालं ना आता जास्त झालं ना पुढे तुम्ही गाड्या घेता का 5 रूट 2. दुसरा बॉडी डायगोनल मध्ये 2 प्रकार आहेत. बॉडी डायगोनल मध्ये 2 प्रकार. जर मुंगी आली मुंगीला माणूस तिकडे पोहोचले त्या तिकडे जाऊ मुंगी कसं काय करेल मुंगीला पर्याय असा जाऊ शकतो असा पर्यंत तिकडून जाऊ शकतो. पण आपल्या पाहिजे डिस्प्लेसमेंट म्हणजे आता काय शॉर्टेज पाथ असं उडून तर नाही जातं ना. तर मच्छर असतो काय केला असं उडला असता डायरेक्ट गेला असता. मुंगी असेल तर काय करावं चालू जावं लागेल ना तर तो उडता येणार नाही म्हणजे तो असा खाली करून जाईल म्हणून प्रत्येकाचा विचार करावा लागेल. आणि शॉर्टकटसाठी एकच पर्याय आता 2 बॉडी डायगोनलसाठी 2 केस. एक तर काय अंड म्हणजे काय मुंगी. आता ही जी मुंगी आहे इथून सुरू केली जाईल बिचारी इथून सुरू केलं त्याला इथं पोहोचेल ऑब्विसली हा एरिया येईल ना खाली असं तर जावं लागेल नंतर तर जाणार
म्हणून आपण काय करतो या बॉक्सला अंड असेल तर आपण काय करतो या बॉक्स आजो कालचा एरिया तो असा आहे का कसं बघा म्हणजे मला सांगायचं या असं होतं ना बॉक्स असे मुंगीला इथून यायचं इथं जायचं तुम्ही काय विचारलं हा मुंगीला असं जायचं का मुंगी तर डायरेक्ट रोड शिकत नाही मग काय केलं मुंगीसाठी आपण काय केलं असं केलं म्हणजे हा एल होता अजून हा इकडचा एल आला म्हणजे इकडे साईड डी झाला आता 2 एल झाली आणि इकडे साईड डी झाली 4 एल इकडे साईड डी झाली अरे एल येणार आहे गजडी हे किती एलच राहिले ना इकडसाठी 2 एल झाला किती झाले 2 एल आणि किती झालं तुमचं किती होईल हे जर हायपोटेन्यूस काढलं किती होईल 2 एल स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर किती झाला 4 एल स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर किती होईल 5 एल स्क्वेअर म्हणजे काय रूट 5 एल मुंगीला जर जायचं किती अंतर कव्हर करायला रूट 5 एल ते जायला असेल तर किती बनलं होता रूट 2 आता राहिला प्रश्न जर सपोज मच्छर उडत असेल तर मॉस्किटो फक्त एक एक्झाम्पल घेतात त्याच्यावेळी मग दुसरं पण आहे इकडे जोडू शकतात मग अशा वेळेस काय होणार आता डायरेक्ट सरळ आहे ना मला जर एवढं कळलं तर हा सरफेस तर आहेच ना जसं की हा सरफेस तर तसं राहील या सरफेसचं रिझल्ट कुठेतरी हा बनेल कळलं का या सरफेस कारण उडून येणार तो म्हणजे या सरफेसचं या दोघांचं सरफेसचं इथं काहीतरी रिझल्ट बनेल हे झालं मग हे जे काय रिझल्टंट आहे आणि ही एक साईड आहे हे दोघांसाठी आणि दुसऱ्यासाठी काय म्हणजे रिझल्टंट ऍक्ट होईल आणि हा परत काय म्हणजे डायगोनल ऍक्ट करा इथून काढला इथपर्यंत गेलो काय म्हणजे ऍक्ट होईल परत तो डायगोनल ही काय ऍक्ट होईल साईड जी पहिल्यामुळे जी काय डायगोनल मिळाली ती दुसऱ्यासाठी काय ऍक्ट होईल साईड ऍक्ट होईल आणि साईड ऍक्ट झालं तर परत काय होणार आहे 90 डिग्री परत काय लावणार हायपोटेन्युस वाला रूल लावणार मॉस्किटो बरं असं म्हणणार फिलिकस ट्रान्सफर म्हणजे काय म्हणलं एल तर हा किती म्हणजे रूट 2 एल ना हा किती म्हणजे रूट 2 पण झाला कालचा बेस झाला कालचा बेस झाल्यानंतर हा कालचा जो बेस आहे तो आणि हा वरचा जो आहे ही जी साईड आहे चौकोनाची ही जी साईड आहे किंवा ही जी साईड आहे ती काढल्यावर आता ही झाली तुमची आणि किती अँगल 90 डिग्रीचा तर हे किती झालेले आहे हे किती झालेले रूट 2 एल आणि हे किती आहे एल म्हणजे किती झालं तुमचं आता रूट 2 एल याचा काय ब्रॅकेट प्लस काय ब्रॅकेट एलचा ब्रॅकेट स्क्वेअर किती झालं तुमचा 2 एल स्क्वेअर प्लस काय एल स्क्वेअर म्हणजे किती झाला 3 एल स्क्वेअर म्हणजे किती झाला रूट 3 जर मच्छर उडत असेल तर त्या डिस्टन्स साठी काय किती करायला रूट 3 एल मुंगी चालत असेल तर किती रूट 5 लॉजिकली लक्षात ठेवावं लागेल क्वेश्चन येतोय ठीक आहे थांब